नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या आपण दुपारच्या जेवणाच्या भाज्यांची रेसिपींची सीरीज चालू केली आहे। तर रोजच आपल्याला भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण अगदी हलका फुलका असा बेत बनवला आहे। तर आज मी गरमागरम वाफात फोडणीचं वरण बनवलं आहे, जे गरमागरम भातासोबत खायला, वरतून साजूक तूप, तोंडी लावायला लोणचं आणि पापड अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वरण करताना काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, ज्या माझ्या आजीने मला सांगितल्या होत्या, त्याच मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी आपल्याला डाळ शिजत लावायची आहे। तर कुकरमध्ये अर्धा कप तुरीची डाळ आणि पाव कप मसूरची डाळ घेतली आहे। तुम्ही नुसती तुरीची डाळ घेतली या ठिकाणी तरीही चालेल, किंवा मग यामध्ये अजून तुम्ही 2 चमचे मुगाची डाळ सुद्धा ॲड करू शकता। डाळी स्वच्छ 3 पाण्याने धुतल्या की यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे। तर सर्वात पहिली टिप म्हणजे डाळ शिजवताना नेहमी 1 पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं। यामध्ये चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालायची आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत। गॅसवर कुकर ठेवला की यामध्ये 1 छोटा चमचा भरून साजूक तूप टाकायचं आहे। यामुळे वरण छान खमंग तर लागतंच, पण त्याचबरोबर डाळसुद्धा मऊसूत शिजते। आता याला एक उकळी आलेली तुम्ही बघू शकता। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। तर कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी काढून घ्यायची आणि मग झाकण लावायचं आहे। झाकण लावलं गेलं की शिट्टी लावायची आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या। पूर्णपणे वाफ निघाल्यावरच आपल्याला झाकण उघडायचं आहे, नाहीतर डाळ कच्ची राहण्याची शक्यता असते। तर इथे मस्त वाफ निघाल्यानंतर बघा तुम्ही मस्त डाळ शिजलेली आहे या ठिकाणी। आता आपण ही घोटून घेणार आहोत। तर या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमचं वरणसुद्धा अगदी खमंग तयार होईल। आता ही डाळसुद्धा चांगली घोटून घ्यायची आहे। यामध्ये बिलकुल आपले डाळीचे दाणे दिसले नाही पाहिजे, अशी छान ती घोटून घ्यायची आहे। अगदी मऊसूत इथे आपलं डाळ शिजली आहे। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं आहे। तूप गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आहे। इथे महत्त्वाची अजून एक टिप की ही जी मोहरी आहे ती चांगली फुटू द्यायची आणि मग यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये आल्याची पेस्ट आणि 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। खरपूस होईपर्यंत आपल्याला हा तडका चांगला परतवून घ्यायचा आहे। यामधली मोहरी चांगली फुटली की या वरणाला खमंगपणा येतो। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहे आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकायची। खरपूस होईपर्यंत आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घातली, कारण आपण शिजवताना सुद्धा हळद टाकलेली आहे। आता याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आणि याच कुकरमध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून ते आधी यामध्ये ॲड करणार आहे आणि आता राहिलेलं सर्व गरम पाणी यामध्ये टाकायचं। अशा प्रकारे गरम पाण्याचा वापर केला की हे वरण एकसारखं मिळून येतं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा। खूप जास्त गोड होईल इतपत नाही, पण चवीला गुळाचा खडा टाकायचा। यामुळे खूप छान चव येते या वरणाला। माझी आजी नेहमी गूळ टाकायची वरणामध्ये। तुमच्याकडे गूळ नसेल तर थोडी साखर टाका। कोथिंबीर टाकायची आहे आणि मंद आचेवर हे वरण उकळून घ्यायचं आहे। आता उकळायचं किती, तर हे बघा अशी कडा येईपर्यंत कढईला तुम्ही बघू शकता अशी कडा आली तोपर्यंत आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे, म्हणजे समजायचं की आपलं वरण अगदी परफेक्ट उकळलेलं आहे। अशा प्रकारे ह्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा खमंग फोडणीचं वरण करून बघा। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।